भुजबळांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे मूळ तुमची जी मागणी आहे त्याला बगल देऊन सरकार काहीतरी थोपवतंय मराठा समाजावर, म्हणून भुजबळांनी पाठिंबा दिला असं म्हणायचं का? अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला पाठिंबा देतो तो, त्याचा दिदारा झाला कशामुळे मग? आणि त्याने अर्धे ओबीसीचं वाटोळं केलं कशामुळं? आत्ता चालता चालता धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटोळं करून गेलाय तो. आत्ता तो हायच नास्तिक पहिल्यापासून, तो पाठिंबाच देणार. फक्त मराठ्यांच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी याला पाठिंबा देऊ नका. नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी, याला सगळ्या आमदारांनी मंत्री महोदयांनी पाठिंबा देणार नसता. उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत हे सिद्धच झालं म्हणून समजा. आम्हालाही गरज नाही मग तुमची, तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही, कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेकरच मोठे. पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे, मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच का? त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठ्यांना सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी. याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तरी आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही. ज्याला घ्यायचं तो घेईल, त्यांनाच लागते 100-150 जणांना, जास्त जणांना गरज नाही त्याची. इकडे 5-6 करोड मराठा एकीकडून आहे. यांना हे टिकणारं पाहिजे, कारण हे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे पूर अधिकारी बांधणार आहेत. इथं हे आरक्षणाचे भरोसा नाही. हे मिळल म्हणजे एकच घर बांधल्यासारखं आहे. खालून टाकली माती वरून टाकला स्लॅब, खालची माती निघून गेली पडण बोकांडे आमचे ते घर. हे असलं खोटे धंदे नको आहेत आम्हाला. तुम्ही ते द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल, त्याचं नशीब बघन तो, त्याला काय आम्ही नाही सांगितलं. हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे, याच्यात आमचे पोरं मोठे होणार आहेत. ते सरकार करत नाही, मग आता मुख्यमंत्र्यांवरचा तुमचा विश्वास आहे का? आजची दिवस आम्ही वाट बघणारच आहेत. अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घेतोत का? उद्याच्याला सगळं डिक्लेअर, आंदोलन डिक्लेअर. मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार. आता काही राहिलेलं नाही आमचंही, फक्त अंमलबजावणी राहिली. आणि आमच्या शेतीचे कामं म्हणतात तर 85% उरकलेले. आता आम्हाला काही काम नाही. तुम्हाला मराठीची शक्तीने दम बघायचा ना, आणि बघा तुम्ही. आता तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावणार आहे. आमचं बी काय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडे, आमचं फक्त अंमलबजावणी राहिली, तेवढीच आम्हाला घ्यायची. पण अध्यादेशानंतर काही दिवसानंतरचे सगळं ऑटोमॅटिक ते कायद्यात रूपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना. मग जर दिला ना निश्चितीसाठीच, तुम्हाला प्रक्रियेसाठीच 15 दिवसाचा वेळ हरकत मागितल्या ना तुम्ही. आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठ्यांनी तुम्हाला 15 दिवस, 16 तारखेपर्यंत. घेता 2-2.5 वर्ष, तुमचं वाचनच होणार नाही. आम्हाला काय करा, तुम्ही वाचवणं तर नको वाचू, जे बोललात ते करा. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ दिलाय, आम्हाला बाकी काही कळत नाही. आता बस झालं, आम्हाला चर्चा बस झाल्या. आमच्या अभ्यासक थकलेत तुमच्या पुढं, आमचे वकील थकलेत तुमच्या पुढं. आमचा फक्त अंमलबजावणीचा साधा आणि सोपा विषय राहिला. आता अंमलबजावणी करा, मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. म्हणजे आता आता जर मागासवर्ग आयोगानं इंदिरा साहनीचा जजमेंटचा निर्णय आधीच कस काय सिद्ध केला, कसा काढू शकतात? त्यांच्याकडे एकच काम आहे, समाज मागास सिद्ध आहे का बघणे आणि अहवाल कॅबिनेट मुख्यमंत्र्याला सुपूर्द करणे. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेट समोर तो अहवाल ठेवणे. निष्कर्ष अगोदरच कस काय कोण सांगू शकतो? सांगा बरं तुमच्यातलं एखादा मला की तुम्ही अमक्या तारखेला मारणार आहेत म्हणून. आधी कस काय मागासवर्ग आयोग सांगू शकतो की इंदिरा साहनीच्या जजमेंट प्रमाणे? ते कोर्टात जायचंय, कोर्टाच्या त्रुटी भरण्यासाठी तुम्हाला कोर्टात अहवाल द्यायचा आहे. 50% वर जर इंदिरा साहनी देते तर राज्यातल्या सगळ्या प्रश्न, समाजाचे प्रश्न सुटणार आहेत, सगळ्या राज्यातली. त्यांनी कसा निष्कर्ष लावला हेच कळा नाही मला. त्यांना निष्कर्ष लावण्याचा अधिकार दिला म्हणजे न्याय मंदिरच झाले ते. आता मग सगळ्या सोयऱ्याचा लावून टाका, तेवढा इथं बसल्या बसल्या तेवढा एक अहवाल द्या सरकारला एखाद्या कागदाचा की नाही नाही. त्यांनी फक्त मागासले पण सिद्ध केलंय. आधी होतं 16, नंतर झालं 12-13%, आता आले 10%. हे निष्कर्ष आणि हे आयोग आम्हाला सांगणार आता. म्हणजे मराठ्याचं आरक्षण वाढायचं तर कमी कमी होत चाललंय. लोकांची लोकसंख्या वाढती, आमची कमी होत चालली. 16%, 13% आलो, 13% आता
10% आलो 10% जाऊ दे 3%. वा रे तुमचा निष्कर्ष आणि वा सत्ता चालवता तुम्ही. म्हणजे त्या आयोगाने वेगवेगळे टक्केवारी ठरवलेली होती.